एकेकाळी रॉबर्ट नावाचा एक तरुण मुलगा होता. त्याला दोन वडील होते. एक त्याचे खरे वडील आणि एक त्याचे खास मित्राचे वडील. त्याचे खरे वडील जे होते ते हायली एज्युकेटेड होते आणि पैशासाठी खूप जास्त स्ट्रगल करत होते. पण त्याचे दुसरे जे वडील होते म्हणजेच त्याच्या जिवलग मित्राचे जे वडील होते ते हायस्कूल ड्रॉपआउट होते. त्यांनी शाळा सोडली होती पण ते एक मोठे उद्योजक आणि खूप श्रीमंत व्यक्ती होते. त्याच्या दोन्ही वडिलांचे पैशाकडे पाहण्याचे दृष्टिकोन खूप वेगवेगळे होते. जसा जसा रॉबर्ट मोठा होत गेला तसा तो आपल्या खऱ्या वडिलांच्या सल्ल्यानुसार आर्थिक नियोजन करू लागला. पण त्याला त्याच्यात काहीही यश मिळाले नाही आणि तो आर्थिक संकटात सापडू लागला. मग त्याने डिसाईड केले की तो त्याच्या जिवलग मित्रांच्या बाबांकडे जाईल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आर्थिक नियोजन करेल. त्यांना तो श्रीमंत बाबा म्हणजेच रिच डॅड असे म्हणू लागला. जसा जसा रॉबर्ट रिच डॅड यांच्या मदतीने आर्थिक नियोजन करू लागला तशी त्याची परिस्थिती बदलू लागली आणि वयाच्या 40व्या वर्षी तो लक्षाधीश झाला. त्याचबरोबर त्याने एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक बेस्ट सेलर म्हणून आज जगात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या पुस्तकामुळे संपत्ती कशी निर्माण करायची आणि ती कशी वाढवायची याच्यासाठी लोक प्रेरित होऊ लागले. आतापर्यंत मी कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतोय हे तुम्हाला कळालंच असेल. होय, मी बोलतोय रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाबद्दल. नमस्कार मित्रांनो, आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाबद्दल खोलवर चर्चा करणार आहोत. या पुस्तकामुळे बऱ्याच लोकांची पैसा आणि यशाकडे बघण्याची जी विचारसरणी आहे ती चेंज केलेली आहे. तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम याबद्दलची अजून जास्त गुपिते जाणणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच एज्युकेशनल व्हिडिओ कायम बघायला मिळतील. या पुस्तकातील काही लर्निंग्स आहेत ती बघण्याआधी आपण हे पुस्तक काय आहे आणि कोण आहेत हे लेखक यांच्याबद्दल जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं आणि सर्वात जास्त विकलं गेलेलं पर्सनल फायनान्स विषयीचं पुस्तक आहे. हे पुस्तक पहिल्यांदा 1997 साली प्रकाशित झालेलं होतं आणि त्यानंतर 40 देशांमध्ये 40 वेगवेगळ्या भाषांमध्ये याच्या प्रती विकल्या गेल्या, ज्याची टोटल जर तुम्ही काउंट बघितला तर 32 मिलियन कॉपी आतापर्यंत विकल्या गेलेल्या आहेत. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की लहानपणापासूनच आपल्याकडे फायनान्शियल लिटरसी कशा पद्धतीने आली पाहिजे आणि फायनान्शियल लिटरसीचे काय महत्त्व आपल्या आयुष्यात असले पाहिजे या गोष्टीवर भाष्य करते. फायनान्शियल फ्रीडम कशा पद्धतीने घ्यायची, रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची, कशा पद्धतीने तुम्ही स्टॉक्स इन्व्हेस्टमेंट करायची आणि तुमचं आर्थिक नियोजन कशा पद्धतीने तुम्ही केले पाहिजे या गोष्टीवर जास्त भर या पुस्तकामध्ये दिलेला आहे. शिवाय तुम्ही एखादा नवीन बिझनेस जर सुरू करणार असेल तर या गोष्टीचेही समर्थन हे पुस्तक करते. या पुस्तकाद्वारे लेखक आपल्याला आपले दोन्ही वडिलांबरोबरचा जो अनुभव आहे तो शेअर करतो. त्यांच्याबरोबर ग्रो अप होताना कशा पद्धतीने ते फायनान्शियल प्लॅनिंग करतात. त्याचे बायोलॉजिकल फादर म्हणजेच त्यांना तो पुअर डॅड असं म्हणून संबोधायचा आणि त्याच्या मित्राचे वडील म्हणजे जिवलग मित्राचे वडील त्यांना तो रिच डॅड म्हणून संबोधायचा. या दोघांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीने वेगळा होता आणि ऑथरने कुठला मार्ग अवलंबला या सगळ्याची पर्सनल स्टोरी या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळते. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण आहेत हे रॉबर्ट कियोसाकी? रॉबर्ट कियोसाकी हे एक एंटरप्रेनर आहेत, त्याचबरोबर ते एक इन्व्हेस्टर आहेत आणि त्यांनी पर्सनल फायनान्सवर खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. जे पुस्तकं वाचून असंख्य लोकांचा पैशाकडे बघण्याचा आणि इन्व्हेस्टमेंट करण्याचा दृष्टिकोन बदलून गेलेला आहे. लोकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे, फायनान्शियल लिटरसी कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये आली पाहिजे हे शिकवण्यामध्ये त्यांची खूप आवड आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नॉर्मल एज्युकेशन सिस्टीम ही लोकांना कधीही श्रीमंत बनवू शकत नाही, म्हणून तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला पाहिजे. आता आपण ऑथर बद्दल तर बघितलं, पण ॲक्च्युअलमध्ये ह्या पुस्तकामध्ये काय कन्सेप्ट अशा दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. या कन्सेप्ट वापरल्यामुळे बऱ्याच जणांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. जर हे पुस्तक आपण वाचलं तर आपल्याला अशा असंख्य कन्सेप्ट त्यामध्ये बघायला मिळतात ज्याच्यामुळे तुम्ही तुमची फायनान्शियल लिटरसी दूर करू शकता आणि विशेषतः शेवटची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि शेवटची कन्सेप्ट जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाली तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी इन्व्हेस्टर होऊ शकता आणि तुमची फायनान्शियल लिटरसी पण चांगल्या पद्धतीने होऊ शकते, ज्याच्यामुळे तुम्ही एक लक्षाधीश लवकरात लवकर बनवू शकता. सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण जी बघणार आहोत त्यालाच आपण लर्निंग्स म्हणू. आता लर्निंग्स म्हणजे काय? आपण सगळेजण जॉब करतो, महिन्याला आपल्याला एक सर्टन पेमेंट येतं, पण तरीही आपले फायनान्शियल गोल जे असतात ते कंप्लीट होत नाहीत आणि आपण अडचणीत सापडतो. याचं कारण असं आहे कारण की आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की पैशाला कामाला कशा पद्धतीने लावलं पाहिजे. पैशासाठी काम करणारे लोक कायम एका जाळ्यात अडकतात. आपण खूप चांगल्या पगाराची नोकरी करतो
आपण सगळे बिल पेमेंट व्यवस्थित करतो, आपण आपली कर्ज भागवतो आणि सुट्टीचा विचार करत असतो. याचबरोबर आपल्या डोक्यात सतत एक विचार चालू असतो, तो म्हणजे जॉब सिक्युरिटी आणि रिटायरमेंट कशा पद्धतीने होणार याचा. आता तुम्हाला वाटेल की या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत का? पण लेखक आपल्याला इथे काय सुचवण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याकडे पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असले पाहिजेत. पण ते कसे? आपण हे करू शकतो इन्व्हेस्टमेंट करून. ॲसेट जनरेशन पॅसिव्ह इन्कम या मार्गाचा आपण जर वापर केला तर आपल्याला या गोष्टीमध्ये एक सोल्युशन मिळू शकतं. जसे की आपण रेंटल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, डिव्हिडंड असलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, किंवा रॉयल्टी जेथून मिळते त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीही म्हणू शकतो. आता या सगळ्या साईड हसल्सचा पर्पज एकच आहे की आपण आपल्यासाठी एकापेक्षा जास्त पैशाचे स्रोत निर्माण करणे. कारण नोकरी जर गेली तर आपण दुसऱ्या कुठल्या तरी स्रोतवर अवलंबून राहून आपली पैशाची गरज भागवू शकू, म्हणजे आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येणार नाहीत. याचाच अर्थ असा आहे की आपण जर अशा व्यवस्था निर्माण केल्या ज्या आपल्याला एकापेक्षा जास्त ठिकाणाहून पैसे मिळवून देत आहेत, म्हणजेच आपला पैसा आपल्यासाठी काम करतोय असं आपण म्हणू शकतो, आणि आपण या रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा एक प्रयत्न करू शकतो. रॉबर्टचे रिच डॅड काय म्हणत असत की गरीब लोक ही पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत लोक ही पैशाला कामाला लावतात आणि त्यातून पैसे कमवतात. आणि इथेच आपण पुस्तकाच्या दुसऱ्या लर्निंगकडे जातो, ती म्हणजे फायनान्शियल लिटरसी असणं खूप जास्त गरजेचं आहे. या पुस्तकामध्ये फायनान्शियल लिटरसी बद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे. फायनान्शियल नॉलेज आपल्याला आपली ध्येय अचीव्ह करण्यासाठी मदत करते. आपण एखाद्या गोष्टीचं टार्गेट जर ठेवलं असेल आणि फायनान्शियल आपण कुठेतरी कमी पडत असू, आणि जर आपल्याकडे चांगलं फायनान्शियल नॉलेज असेल तर त्या मदतीनं आपण आपले गोल्स अचीव्ह करू शकतो आणि ते टार्गेट कंप्लीट करू शकतो. आपण हे समजून घेतलं पाहिजे की फायनान्शियल नॉलेजमुळे, फायनान्शियल लिटरसीमुळे आपण स्वतःला फायनान्शियली एज्युकेट करू शकतो, त्याचबरोबर महत्त्वाचे निर्णयही घेऊ शकतो आणि वेगवेगळे फायनान्शियल ॲसेट्स निर्माण करून आपली समस्या दूर करू शकतो आणि फायनान्शियल फ्रीडम जी आहे ती आपण मिळवू शकतो. तर आता नेमका प्रश्न पडतो की यासाठी आपल्याला नेमकं काय शिकलं पाहिजे? तर आपल्याला लेखक सजेस्ट करतात की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फायनान्शियली एज्युकेट झालं पाहिजे. त्यासाठी काही बेसिक फंडामेंटल्स गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. जसे की तुम्ही तुमची इन्व्हेस्टिंग कशी करता, तुम्ही तुमची सेव्हिंग कशी मॅनेज करता आणि तुमचे डेट म्हणजे कर्ज कशा पद्धतीनं तुम्ही मॅनेज करता, या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. याचबरोबर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, ॲसेट ॲलोकेशन आणि एंटरप्रेन्योरशिप आणि रिअल इस्टेट याबद्दलची माहिती असणेही खूप जास्त गरजेचं आहे. या पुस्तकामध्ये लेखक आपल्याला सांगतात की त्याचे रिच डॅड हे नेहमी टाइम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट, एंटरप्रेन्योरशिप यावर विश्वास ठेवत होते आणि त्याच्याबद्दल शिकण्यासाठी खूप आतुर होते. या पुस्तकामध्ये स्पष्टपणे लेखकाने सांगितलेलं आहे की आपलं जे बेसिक एज्युकेशन आहे ते आपल्याला मनी मॅनेजमेंट आणि वेल्थ क्रिएशन बद्दल काहीही शिकवत नाही. पण खरं तर आर्थिक स्वातंत्र्य, ज्याला आपण फायनान्शियल फ्रीडम असं म्हणतो, ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियल लिटरसी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इथेच आपण आपल्या तिसऱ्या लर्निंगवर येतो, ती म्हणजे डिफरन्स बिटवीन ॲसेट अँड लायबिलिटीज. या पुस्तकाप्रमाणे जर आपण गेलो तर फायनान्शियल लिटरसीचा एकच फंडामेंटल रूल आहे, तो म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटी यामधला डिफरन्स आपल्याला माहीत असणं. श्रीमंत होण्याचा पहिला नियम म्हणजे फायनान्शियली एज्युकेट असणं किंवा फायनान्शियली लिटरसी आपल्याकडे असणं. बेसिकली दिस मेक्स सेन्स. कारण जर तुम्हाला तुमची संपत्ती गुंतवायची असेल, ती वाढवायची असेल, त्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ती कशी वाढवायची, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. शिवाय बॅलन्स शीट चेक करता आपल्याला आली पाहिजे. ॲसेट्स म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, त्यामधला डिफरन्स काय आहे हे शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. बरेच लोक लायबिलिटीजला आपली ॲसेट समजतात, पण तसं नसतं. ॲसेट म्हणजे काय की जी सामग्री ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकता आणि ज्यातून रिटर्न म्हणून तुम्हाला पैसे परत मिळतात, अशा गोष्टीला आपण ॲसेट म्हणतो. पण लायबिलिटी म्हणजे काय की तुम्ही एखादी वस्तू खरेदी करताय आणि तुमच्या खिशातनं ते पैसे जात आहेत, पण रिटर्नमध्ये तुम्हाला त्यात काहीही मिळत नाहीये. म्हणजेच आपण गाडी घेतो किंवा आपण आपल्या हव्या त्या आवडीच्या गोष्टी घेतो, त्या आपल्या लायबिलिटीज आहेत. आणि याचबरोबर ॲसेट म्हणजे आपण एखादी प्रॉपर्टी घेतो, त्यातून आपल्याला रेंट मिळतं किंवा ती प्रॉपर्टी विकल्यानंतर आपल्याला त्याच्यातून डबल रिटर्न मिळतात. तर हे ॲसेट्स आणि लायबिलिटीज मधला डिफरन्स तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. या पुस्तकामध्ये रिच डॅडनी नेहमी रिअल इस्टेट, बिझनेस, स्टॉक इन्व्हेस्टमेंट या गोष्टींवर भर दिला आहे, जे तुम्हाला पैसे मिळवून देण्याची गोष्ट आहे, म्हणजे ॲसेट क्रिएशनकडे जास्त भर दिला आहे. याशिवाय ते म्हणतात की तुम्ही कर्ज, दुसऱ्याकडून घेतलेली अमाऊंट किंवा क्रेडिट्स कार्ड सारख्या गोष्टीपासून लांब राहिले पाहिजे.
जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुमची संपत्ती संपुष्टात येणार नाही. लेखक या पुस्तकात आपल्याला सांगतो की तुम्ही प्रत्येक वेळी ॲसेट्सवर भर दिला पाहिजे, ना की तुम्ही लायबिलिटीजवर भर दिला पाहिजे. कारण ॲसेट्स जर तुम्ही जास्त गोळा केले तर ते तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. त्याचबरोबर लेखक आपल्याला एक गोल्डन रूल सांगतो, रिच पीपल ॲक्वायर ॲसेट्स अँड पुअर अँड मिडल क्लास पीपल ॲक्वायर लायबिलिटीज दॅट दे थिंक दे आर ॲसेट्स. म्हणजेच रिच पीपल कायम ॲसेट्सकडे जातात आणि त्यातून पैसे मिळवण्याचा मार्ग जनरेट करतात, पण गरीब लोक किंवा मिडल क्लास लोक कायम लायबिलिटीजकडे जातात आणि त्यांना ते वाटत असतं की ह्या माझ्या ॲसेट्स आहेत, पण तसं ॲक्च्युअलमध्ये कधीही होत नाही. परंतु तुम्ही हे देखील लक्षात घेतली पाहिजे की एखादी इन्व्हेस्टमेंट आपल्याला ॲसेट वाटू शकते, पण ती फसवी असू शकते. आपण बऱ्याच वेळा एखादी ॲसेट खरेदी करायला जातो, आपल्याला वाटत असतं की ती खूप चांगली ॲसेट आहे, आपल्याला त्यातून खूप चांगले पैसे मिळू शकतात, पण ॲक्च्युअलमध्ये ती एक लायबिलिटी आपल्यासाठी ठरू शकते. याचं एक्झाम्पल जर बघायचं गेलं तर बरेच लोक आजकाल खूप मोठं घर घेतात किंवा बेसिकली कुठलंही 1 BHK 2 BHK घर घेतात आणि त्यांना वाटत असतं की ही आपली एक ॲसेट आहे, पण जोपर्यंत त्याचे कर्जाचे हप्ते आपण फेडत नाही तोपर्यंत आपल्यासाठी ती लायबिलिटी असते. आता ही लायबिलिटी का असते? कारण ती ज्याला तुम्ही तुमची ॲसेट समजताय ती ॲक्च्युअली लायबिलिटी आहे, कारण लायबिलिटी नेहमी आपल्या खिशातून पैसे घालवते आणि ॲसेट आपल्याला आपल्या खिशामध्ये पैसे आणून देते. याचा फरक माहीत असणे खूप जास्त गरजेचं आहे. चौथी आणि महत्त्वाची लर्निंग म्हणजे माइंड युअर ओन बिझनेस. या पुस्तकाद्वारे आपल्याला शिकायला मिळते की आपण कुणाच्या हाताखाली गुलाम होऊन काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं एक एम्पायर किंवा आपला एक बिझनेस तयार केला पाहिजे, ज्याच्यातून आपण पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकू आणि आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने वाढवून आपलं फायनान्शियल फ्रीडमचं गोल अचीव्ह करू शकू. आता याला एका उदाहरणाद्वारे बघायचं झालं तर मॅकडॉनल्ड्सचा बिझनेस तुम्हाला माहितीच आहे. ॲक्च्युअलमध्ये मॅकडॉनल्ड्स काय करतं? हॅम्बर्गर आणि फास्ट फूड विक्री करतं असं तुम्हाला वाटत असेल, खरं आहे ना? परंतु मॅकडॉनल्ड्सचे मालक रे क्रूक म्हणतात की आमचा हा जो मॅकडॉनल्ड्सचा बिझनेस आहे हा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन आणि तुम्ही जी जमीन फ्रँचायझीसाठी विकता ते त्यांच्यासाठी यशाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. लेखक आपल्याला या पुस्तकाद्वारे इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपल्याला प्रोफेशन आणि बिझनेस यामधला फरक माहिती असणे खूप जास्त गरजेचं आहे, जसा रे क्रूक यांना माहिती होता. रे क्रूक यांच्यासाठी त्यांचं प्रोफेशन म्हणजे बर्गर तयार करणे आणि फ्रँचायझी विकणे हा होता, परंतु त्यांनी अशी एक व्यवस्था निर्माण केली, असा एक ॲसेट निर्माण केला जो त्यांना त्याच्यामधून पैसे कमवून देऊ शकू लागला. म्हणून जेव्हा आपण प्रोफेशनल म्हणून एका कंपनीत काम करतो तेव्हा आपण त्याचा बिझनेस माइंड करत असतो, पण जेव्हा आपण स्वतःचा बिझनेस तयार करतो तेव्हा आपण आपला स्वतःचा बिझनेस माइंड करत असतो. म्हणूनच आपल्याला अशा दृष्टिकोनातून पावले टाकली पाहिजेत जेणेकरून आपण स्वतःचा एक व्यवसाय निर्माण करू शकू आणि त्यातून आपण ॲसेट निर्माण करू शकू आणि त्याद्वारे आपल्याला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करता येईल. जसे की तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, जे तुमचे ॲसेट म्हणून काम करतील आणि तुमचा पैसा तिथे काम करायला लागेल. एंटरप्रेन्योरशिप आपल्याला फायनान्शियल ग्रोथ, जॉब क्रिएशन आणि स्वतःला हवे असलेले चांगले निर्णय घेण्याची संधी देते. तुमच्या इंटरेस्टला फॉलो करून, तुमच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करून तुम्ही एक भरभराटीचा बिझनेस चालू करू शकता, जो तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी संपत्ती क्रिएट करून देऊ शकतो. रिच डॅडच्या मते दुसऱ्यांसाठी काम करणे हे फक्त त्यांना समृद्ध करते, पण तुम्ही जर स्वतःचा बिझनेस सुरू केला, स्वतःसाठी मेहनत केली तर तो तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की प्रत्येकाला काय असे ऑब्स्टॅकल्स फेस करावे लागतात की ते हा सिंपल रूल फॉलो करू शकत नाही. तर अशाच ऑब्स्टॅकल्स बद्दल आपण आता बोलूया. कोणते आहेत हे ऑब्स्टॅकल्स? सगळ्यात पहिला म्हणजे फिअर, दुसरा म्हणजे ॲरोगन्स, तिसरा म्हणजे लेझीनेस आणि चौथा म्हणजे बॅड हॅबिट्स. असे काही ऑब्स्टॅकल्स आपल्या समोर जर आले तर आपण कुठलीही गोष्ट अचीव्ह करू शकत नाही. आणि हाच पार्ट आपल्याला नेक्स्ट पॉइंटवर घेऊन जातो. नेक्स्ट पॉइंट आहे हाऊ टू ओव्हरकम दिस ऑब्स्टॅकल्स. फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी आपल्याला काही ऑब्स्टॅकल्सला ओव्हरकम करण्याची गरज असते. तर काय आहेत हे अडथळे हे आपण आता बघूया. सगळ्यात पहिला अडथळा म्हणजे फिअर. भीती ही प्रत्येकाला वाटते. जर काही नवीन सुरुवात करायची असेल तर प्रत्येक जण घाबरतो, पण त्या भीतीला आपण कशा पद्धतीनं टॅकल करतो हे आपल्याला जर माहित असेल तर आपण यातूनही मार्ग काढू शकतो. यावर मात करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे लवकरात लवकर आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो किंवा तुम्हाला जे काही अचीव्ह करायचंय ते लवकरात लवकर सुरू करू शकतो, ज्याच्यामुळे आपण कंपाऊंडिंग इंटरेस्ट कमवू शकू आणि आपला जो पुढचा प्रवास आहे तो सोपा करू शकू. पण हे सगळे करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जे लोक मोठं चित्र नाही बघू शकत
जी मोठी गुंतवणूक नाही करू शकत, जे या भीतीला टॅकल करू नाही शकत आणि ते प्रत्येक वेळी जर गुंतवणूक करताना किंवा काही नवीन सुरुवात करताना जर घाबरत असतील तर त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं खूप अवघड जातं आणि असे लोक आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होत नाहीत. दुसरा ऑब्स्टॅकल आहे तो म्हणजे सायनिसिझम. प्रत्येक वेळी आपण जेव्हा एखादा नवीन बिझनेस उभा करतो किंवा नवीन गुंतवणूक करतो त्यावेळी आत्मविश्वास आणि त्यावर येणारे डाऊट्स यामध्ये आपण अडकून जातो. पण ह्या एक ट्रॅप आहे. तर आपल्याला काय करायला पाहिजे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यात आणणं बंद करून टाका. कारण जर तुमच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीने निगेटिव्ह थॉट येत असतील की हे केलं तर प्रॉब्लेम नाही येणार ना, अशा प्रकारच्या शंका जर तुमच्या मनात येणार असतील तर तुम्ही कधीही एक मोठे उद्योजक किंवा गुंतवणूकदार होऊच शकत नाही. तिसरा ऑब्स्टॅकल म्हणजे लेझीनेस. बऱ्याच जणांमध्ये खूप जास्त टॅलेंट असतो पण ते आळशी असतात. आळशीपणा हा कधीच कुठलाही मोठा उद्योजक तयार करू शकत नाही, कारण तो प्रत्येक वेळी आपल्याला हे उद्या करूया, हे परवा करूया असं म्हणत टाळत राहतो. पण याचबरोबर आपण थोडेसे लोभी असणं ही गरजेचं आहे. जास्त लोभी असाल तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण थोडासा जर तुम्ही लोभी असाल, थोडासा जर ग्रीडी असाल तुमच्या बिझनेससाठी, तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी, तर तुम्हाला ते एक प्रोत्साहन ठरू शकतं. चौथा ऑब्स्टॅकल्स इथे मला सांगायचं आहे ते म्हणजे बॅड हॅबिट्स. बॅड हॅबिट्स म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला जर सॅलरी झाली तर आपण काय करतो की पहिल्यांदा बिलं भरायचा प्रयत्न करतो. पण लेखक आपल्याला इथे सांगतात की पहिल्यांदा तुम्ही स्वतःसाठी पैसे बाजूला काढून ठेवा, म्हणजेच तुमची सेव्हिंग्स पहिल्यांदा बाजूला काढून ठेवा आणि नंतर जो पैसा उरतोय त्यातून तुमची बिलं, जे काही तुमचे बेसिक्स नीड्ससाठी लागणारे आहेत ते पैसे भागवा. जर तुम्ही असे करत नसाल तर तुमच्यावर बिल भागवण्याचं प्रेशर येईल आणि तुम्ही मोठी गुंतवणूक कधीच करू शकणार नाही आणि तुम्ही कधीही मोठी संपत्ती क्रिएट नाही करू शकणार. शेवटचा ऑब्स्टॅकल्स म्हणजे ॲरोगन्स. अहंकार कधीही कुठल्या गोष्टीला कायम बुडवून टाकतो. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा इगो न ठेवता त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. अहंकार जर तुम्हाला संपवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा एज्युकेट केलं पाहिजे, स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर मात केली पाहिजे. सगळ्यात शेवटच्या लर्निंगवर आता आपण येतोय ते म्हणजे गो अहेड अँड टेक ॲक्शन्स. जर तुम्हाला तुमचा पैसा तुमच्यासाठी कामाला लावायचा असेल तर तुम्हाला काही ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन शिकायला बघा. नवीन कुठली तरी गोष्ट करण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रवृत्त करा. पद्धत कुठलीही असू दे, पण शिक्षण घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेवढे तुम्ही स्वतःला एज्युकेट कराल, स्वतःला जेवढे फायनान्शियली लिटरेट कराल, तेवढं तुम्ही सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात. यासाठी तुम्ही नवीन कोणीतरी काहीतरी शिकवतंय असे शिक्षक शोधा. मग कुठल्याही प्रकारे तुम्ही ते शिकू शकता. तर हे या पुस्तकातील काही महत्त्वाचे जे पैलू होते ते आपण बघितले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पुस्तक आपल्याला सांगतं ते म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला जर करायची असेल तर शिक्षण खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुठल्या तरी एका गोष्टीत स्पेशलायझेशन घेण्यापेक्षा आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी सगळ्यामधील जरी माहिती असल्या तरी आपल्याला खूप चांगला एक एंटरप्रेन्योर पण बनता येईल आणि आपलं फायनान्शियल एज्युकेशन पण चांगलं करता येईल. तर आता आपण काही की पॉइंट्स असे बघूया जे या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतात. लेखक आपल्याला या पुस्तकाद्वारे सांगतात की श्रीमंत माणसं कधीही पैशासाठी काम करत नाहीत आणि गरीब माणसं ही कायम पैशासाठी काम करतात. श्रीमंत माणसं आपल्याला कुठून पैसा मिळणार आहे याचे वेगवेगळे मार्ग निर्माण करतात आणि गरीब किंवा मध्यमवर्गीय माणसं ही कायम मला नोकरी कुठे चांगली मिळेल आणि मला एक स्टेबल इन्कम कुठून मिळेल याचा विचार करतात. पुढे लेखक आपल्याला सांगतो की फायनान्शियल फ्रीडम जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला फायनान्शियल लिटरसी असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला एक फायनान्शियल फ्रीडमकडे घेऊन जाणारा पहिलं पाऊल असू शकतं. तिसरं आपल्याला या पुस्तकाद्वारे शिकायला मिळतं तो म्हणजे ॲसेट आणि लायबिलिटी मधला डिफरन्स. कशा पद्धतीनं तुम्ही डिव्हिडंड मिळणाऱ्या स्टॉकमध्ये, बॉन्डमध्ये, रिअल इस्टेटमध्ये किंवा अशा बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची संपत्ती वाढवू शकता. आणि दुसरीकडे लेखक आपल्याला सांगतो की कशा पद्धतीनं तुम्हाला कर्ज, त्यानंतर क्रेडिट कार्ड अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे जे काही लायबिलिटीज आहेत, कारण ह्या लायबिलिटीज तुमची संपत्ती संपुष्टात आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यानंतर लेखक आपल्याला सांगतो की दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा आपण स्वतःचा एक बिझनेस तयार करून स्वतःसाठी काम केलं पाहिजे. स्वतः एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करून किंवा स्वतः एक चांगला बिझनेस तयार करून आपण आपले फायनान्शियल गोल्स कायम चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकते. शेवटच्या पॉइंटमध्ये लेखकाने भीती, आळशीपणा, ॲरोगन्स आणि बाकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करू शकता आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकता. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, पण फक्त बोलून तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करणार नाहीये. तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण जर तुम्ही त्या बाबतीत एक चांगली ॲक्शन घेतली तर तुम्ही फायनान्शियली
फ्री होऊ शकता आणि तुमचे गोल्स, फायनान्शियल गोल्स अचीव करू शकता. शेवटी फायनान्शियल इंडिपेंडन्स हा एक असा प्रवास आहे जिथे तुम्ही किती पैसे कमवता याला महत्त्व नसून तुम्ही स्वतःसाठी किती पैसे शिल्लक ठेवता याबद्दलचं आहे. रिच डॅड पुअर डॅड हे एक गेम चेंजिंग पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल फायनान्स आणि वेल्थ बिल्डिंगसाठी सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. पण फक्त एवढ्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट न करता तुम्ही त्या गोष्टी कशा पद्धतीने स्वतःच्या जीवनात ऍक्सेप्ट करता आणि ते बदल तुम्ही कशा पद्धतीने स्वतःच्या जीवनात करता हे जास्त महत्त्वाचं आहे. या सोप्या पद्धतींचा वापर करून म्हणजेच या लर्निंग्सचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी फायनान्शियल फ्रीडमचे दरवाजे उघडे करू शकता. लक्षात ठेवा, फायनान्शियल फ्रीडम ही एक जर्नी आहे जी कायम तुमच्यासोबत राहणार आहे. आयुष्यभर तुम्हाला ते शिकायचं आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकलात तर तुमच्यासाठी ही खूप सोपी पद्धत कामाला येणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.